धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जन दीक्षा देऊनी या दीक्षा देवनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता कथा वाणी देवदत्ता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सूत उवाच युधिष्ठिरस्तदाकर्ण्य शयानं शरपंजरे अपृच्छत् विविधान् धर्मान् ऋषीणां च अनुशृण्वताम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. ज्याप्रमाणे कृष्णासहवर्तमान सर्व पांडव ऋषी महर्षी देवर्षी राजर्षी आपल्या वेगवेगळ्या शिष्य प्रशिष्य आणि सच्छिष्यासह त्या ठिकाणी जिथे भीष्म हे आचार्य सर्वांचे पितामह हे शरपंजरी पडलेले होते तिथे येऊन पोहोचले. त्यांना पाहिल्याबरोबर भीष्माचार्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी शेवटपर्यंत आपले प्राण भगवानाच्या दर्शनासाठी ठेवलेले होते. आता उत्तरायण लागायला काही त्या ठिकाणी होता आणि उत्तरायण वेळेला लागेल त्यावेळेलाच हे देहत्याग हे करणार होते. म्हणून उत्तरायणाची वाट पाहत पाहत शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना सर्वांनी वंदन केलं. त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी भगवान गोपाल कृष्णाकडे पाहिलं आणि धर्मराजाला सांगितलं, युधिष्ठिराला सांगितलं, अहो युधिष्ठिरा, अहो हा प्रत्यक्ष ईश्वर आहे. याच्याकडून तुम्ही अनेक कामं करून घेतली, घोड्याचे खरारे करून घेतले, सारथ्य करून घेतलं, अनेक प्रकारचे कामं करून घेतले आणि त्यांनी सुद्धा ते केले. पण हा प्रत्यक्ष ईश्वर आहे, हे प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्या समोर आहे आणि तुमच्या आसपास वावरतंय, तुमचे कामं करतंय, धामं करतंय. तुम्हाला त्याचं किती मोठं भाग्य आहे की तुम्हाला प्रत्यक्ष भगवंताचं साह्य आहे. आणि मग भीष्माचार्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. अहो पांडवांना भीष्माचार्य म्हणतात, अहो हे पांडुपुत्रांनो, खरं किती वाईट गोष्ट आहे, तुम्ही एवढे धर्माने वागले, एवढं भगवंत तुमच्या साह्याला होते, परंतु तरी तुम्हाला अहो कष्टमोहन न्याय्यम यज्ञूयम धर्मनंदना. तुम्ही प्रत्यक्ष धर्मनंदन, प्रत्यक्ष धर्माचे अवतार, परंतु युधिष्ठिर हे स्वतः यमधर्माचे अवतार आहेत. त्यामुळे तुम्ही यमधर्माचे अवतार आहात, प्रत्यक्ष धर्ममूर्ती आहात, तरी सुद्धा अहो न्याय्यम, तुमच्यावर किती मोठा अन्याय झाला, तुम्हाला किती मोठे कष्ट सहन करावे लागले. अहो कष्ट मोहन न्याय्यम यज्ञूयम धर्मनंदना. तुम्ही जरी धर्माने वागणारे असले तरी तुमच्यावर एवढे अन्याय झाले, एवढा कष्ट तुम्हाला सहन करावे लागले आणि अत्यंत कष्टातून त्रासातून तुम्ही तुमचं जीवन व्यतीत केलं. संस्थिती रथे पांडव तथा बालप्रजावधू. बालपणीच तुमचे वडील वारले, तुम्ही अनाथ झाले आणि हे सगळं क्लेश तुम्ही सहन केले. धृतराष्ट्र आणि दुर्योधनादिक लोकांनी तुमचे खरोखर किती द्वेष केला, परंतु त्यातून तुम्ही वाचलात. युष्मत कृते बहुन क्लेशान, तुम्हाला अनेक क्लेश सहन करावे लागले, परंतु हे या सर्वाचं उत्तर एकच आहे. भीष्माचार्यासारखे मोठे द्रष्टे म्हणतात, ए सर्वम कालकृतम मन्ये भवतांच यद अप्रियम. हे जरी अप्रिय असलं, यद अप्रियम हे वाईट आहे, हे खरं आहे, पण एवम कालकृतम मन्ये, काळाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, तुमच्या दैवाच्या पुढे कोणी जाऊ शकलं नाही. प्रत्यक्ष कृष्ण साह्याला होते. सपालो यद्वेषे लोको वायोरी बघनावली. हे सगळं काळावर अवलंबून आहे. अहो आकाशामध्ये ढग आले आणि गेले, कशामुळे आले हो म्हणे, वायोरी बघनावली. ज्याप्रमाणे वाऱ्यामुळं ढग येतात आणि जातात, वारा त्याला कारण आहे, त्याप्रमाणे जीवनामधलं दुःख येतं आणि जातं, काळ त्याला कारण आहे. म्हणून काळ हा दुःखाचं कारण आहे आणि काळ हाच सुखाचंही कारण आहे. त्यामुळं एवं सर्वम कालकृतम मन्ये भवतांचे यदप्रियम. म्हणून हे धर्मराजा, तुम्ही दुःख करू नका, त्रास करून घेऊ नका, कष्ट वाटून घेऊ नका. यत्र धर्मसुतो राजा,
अहो असं व्हावं का? किती मोठा दैव दुर्विलास आहे, जिथे प्रत्यक्ष धर्मराजा हा धर्माची मूर्ती असलेला जो राजा आहे, आणि गदा पाणी वृकोदरा हा, अहो जगातलं किती मोठं संकट भीमाच्या गदेपुढे टिकत नाही. प्रत्यक्ष गदा पाणी असलेला भीम, गदाधारी असलेला भीम जिथे रक्षण करताय, तो त्याच्या रक्षण करता असलेला भीम, गदाधारी असलेला भीम हा तुमच्या रक्षण करणारा प्रत्यक्ष असताना सुद्धा, संकटावर मात करणारा असताना, आणि कृष्णोस्ती गांडीवम चापम, एकीकडं धनुर्धर अर्जुन आहे की ज्या अर्जुनाच्या पुढे कोणीच टिकू शकत नाही, कोणीच कोणाचाही टिकाव लागू शकत नाही. अशा अर्जुनाला, हातात धनुष्यबाण घेऊन उभे असलेल्या अर्जुनाला सुद्धा दुःख सहन करावं लागलं. तुम्हालाही गदापाणी वृकोदर असताना आणि धनुर्धारी अर्जुन असताना सुद्धा ही दुःखाला तुम्हाला सामोरं जावं लागलं. आणि आणखी वैशिष्ट्य म्हणजे सुहृद कृष्णो, प्रत्यक्ष सुहृद म्हणजे मित्र कृष्ण आहे तुमचा, अहो साह्यकारी कृष्ण आहे. जलिस्थली काष्ठी पाषाणी जसा ईश्वर असावा तसा कृष्ण तुमच्या सोबतीला आहे. सुहृद कृष्णस्ततो विपद, तरी सुद्धा या विपत्तीने तुमची पाठ सोडली नाही. या ठिकाणी भीष्माचार्य यांना सगळा इतिहास आठवतो आणि ते म्हणतात, राजा मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागं फक्त काल कारणीभूत आहे, दैव कारणीभूत आहे. त्यामुळे मुह्यंती कवयी ओपी, या सगळ्या भगवंताच्या मायेपुढे कोणाचंच काही चालत नाही. मोठमोठे विद्वान, मोठमोठे श्रेष्ठ लोक मुह्यंती यत सूर्या, या भागवताच्या पहिल्याच श्लोकात म्हटलंय की मोठमोठे लोकसुद्धा विमोहित होतात, मोहित होतात, चलित होतात, भ्रमित होतात. तिथे आपल्यासारख्यांची काय कथा. मोहयन माया लोकम गूढश्चैत्य विष्णुषु, भगवंताची मायाच अशी असो, ज्याप्रमाणे या भगवंताला नमस्कार असो. म्हणून श्रीकृष्णाला भीष्माचार्यांनी नमस्कार केला. आणि त्या ठिकाणी देवर्षी नारद होते, कपिल होते, त्याचप्रमाणे अकरो सचिवम दूतम, अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. राजर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी हे सगळे मोठमोठे विद्वान, धौम्यादी सगळे, व्यास हे उपस्थित होते. आणि या वेळेला धर्मराजांनी भीष्माचार्याला विनंती केली, हात जोडले, म्हणले, पितामह माझ्या मनातली शंका आता दूर करा. माझ्या मनामध्ये अनेक संशय आहेत, हे सगळे संशय आपल्याशिवाय कोण दूर करणार. तुम्ही कुलवृद्ध आहात, श्रेष्ठ आहात, ज्ञानी आहात, पराक्रमी आहात. आता तुम्ही फक्त आम्हाला ज्ञान सांगा. म्हणून हात जोडले. आणि सूत म्हणतात, शौनकादिकाहो, युधिष्ठिरांनी प्रश्न विचारला. युधिष्ठिरांनी राजधर्म विचारला, पुत्रधर्म विचारला, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने राज्य शकट चालवायचं ते विचारलं. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माच्या, नीतीच्या गोष्टी त्यांनी विचारल्या. आणि अपृच्छद विविधान धर्मान ऋषीणांच्या अनुशृण्वताम, तुमच्याकडून हे सगळं ऐकण्याची इच्छा आहे. राजांनी कसं वागावं, प्रजेने कसं वागावं, थोरांनी कसं वागावं, पित्यांनी कसं वागावं, पुत्रांनी कसं वागावं, पुत्रधर्म, राजधर्म, स्त्रीधर्म, हे सगळे वैराग्यरागोप धिभ्याम, वैराग्य त्याचप्रमाणे कसं आहे, ज्ञान कशाला म्हणायचं, आणि दानधर्म कोणता, राजधर्म कोणता, मोक्षधर्म काय आहे, हे सगळं सांगितलं. स्त्रीधर्म सांगितले, भगवत धर्म सांगितले. आणि धर्मार्थ काम मोक्षांश सहोपायन्यथा मुने, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. ह्या धर्मार्थ काम मोक्षाचं विवेचन केलं आणि जसं जसं प्रश्न विचारला तसं तसं उत्तर दिलं. धर्मं प्रवदतस्तस्य सकाल पृथ्वस्थितः. आणि आता धर्मराजाच्या मनाला शांती मिळाली. धर्मराज म्हणाले, वा, मला सगळ्या प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान मिळालं आणि तुमच्याकडून मिळालं, कारण तुम्ही कुलवृद्ध आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही सर्व प्रकारचं ज्ञान आत्मसात केलेलं आहे. आणि आज परिपक्व झालेलं ज्ञान मृत्यूसमयी तुम्ही मला हे सांगताय, म्हणजे खरोखर मी कृतार्थ झालो. हे ऐकल्यानंतर आता काळ जवळच आलेला होता. काळ म्हणजे उत्तरायण लागणार होतं. काही काळ, काही अवधी शिल्लक राहिला होता. योगी छान. आणि याप्रमाणे योगी असलेले, महायोगी असलेले भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत.
बाणांची शय्या आहे त्या ठिकाणी, आणि या बाणांच्या शय्येवर खाली सगळे बाणांचं टोकं, त्या बाणांच्या टोकावरही झोपलेले आहेत. अंगामधून सगळं रक्त निघून गेलेलं आहे. आता काही शिल्लक राहिलं नाही. सगळं रक्त, आता शुष्क झालेलं शरीर आहे. आणि या वेळेला द्रौपदी समोर आली. द्रौपदी फार धाडसी होती, धीट होती, प्रश्न विचारण्यात पटाईत होती. आणि धर्मराजाचे सगळे प्रश्न संपले. धर्मराजाने हात जोडल्याबरोबर द्रौपदी समोर आली. द्रौपदी म्हणाली, महाराज, अगं म्हणली, कृष्णे, द्रौपदी, सांग तुला काय म्हणायचं? मला तुम्हाला वंदन करायचे म्हणे, आणि एक प्रश्न विचारायचा आहे फक्त. विचार म्हणे. काय प्रश्न आहे? वंदन केलं आणि प्रश्न विचारला. म्हणे, महाराज, तुम्ही हे सगळं सांगितलं, राजधर्म सांगितले, पुत्रधर्म सांगितले, पत्नी धर्म सांगितले, त्याचप्रमाणे सेवकाचे धर्म सांगितले, विद्वानाचे धर्म सांगितले. पण माझ्या मनात असा प्रश्न आहे, ज्या वेळेला मला एकवस्त्र असलेल्या अवस्थेत जेव्हा भर सभेत आणलं दुःशासनाने ओढून, त्यावेळेला तुम्हाला या धर्माचं ज्ञान नव्हतं का? त्यावेळेला तुमचं धर्मज्ञान कुठे गेलं होतं? त्यावेळेला तुम्हाला हे सगळं ज्ञान होतंच ना. राजधर्म काय आहे, पुत्रधर्म काय आहे, पुत्रिका धर्म काय आहे, हे तुम्हाला सगळं माहीत होतं. आणि त्यावेळेला तुम्ही का उच्चार केला नाही? त्यावेळेला तुम्ही स्तब्ध का राहिला? एवढ्या एकाच प्रश्नाचं मला उत्तर द्या म्हणे. असं म्हटल्याबरोबर भीष्माचार्य हसले. म्हणे, अगं हे पुत्रवधू, तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझा प्रश्नही बरोबर आहे, पण याचं उत्तर एकमेव एवढं आहे की त्यावेळेला मी जे अन्न धनाचं होतं आणि त्या दुर्योधनाच्या अन्नाचं रक्त माझ्या शरीरात होतं. जसं रक्त असतं त्यानुसार स्वभाव बनतो, जसं अन्न असतं तसा स्वभाव बनतो. अन्नावर स्वभाव अवलंबून आहे, ही फार सूक्ष्म गोष्ट आहे. गीतेमध्ये त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. गीतेमध्ये अन्नाचे प्रकार सांगितलेत. सात्विक अन्न कोणतं, राजस अन्न कोणतं, तामस अन्न कोणतं. तामस अन्न खाल्लं म्हणजे तामस प्रवृत्ती होती, राजस अन्नातून राजस प्रवृत्ती. त्यामुळं अन्न कोणाचं खावं याला सुद्धा मर्यादा आहे. आणि त्यावेळेला मी दुर्योधनासारख्या दुष्टाचं अन्न खात होतो, तिथे मी नोकरी करत होतो. त्या ठिकाणी नाही म्हणलं तरी माझ्यावरती जबाबदारी होती कुरूच्या रक्षणाची. आणि त्यावेळेला त्या अन्नातून झालेलं जे रक्त आहे, कारण अन्न आधी आपण खातो, अन्न खाल्ल्याबरोबर त्याचं मेद, मांस, मज्जा, रक्त, धातू हे 7 प्रकार होत असतात. एक अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा अन्नाचे 7 प्रकार होतात. अन्न खाल्ल्यानंतर अन्नाचं रूपांतर कशा कशामध्ये होतं? मेद आहे, मज्जा आहे, अस्थी आहे, चर्म आहे, मांस आहे, त्याचप्रमाणे वीर्य आहे आणि रक्त आहे. या 7 गोष्टीमध्ये सप्तधातवा, त्याला 7 धातू म्हणतात. हे 7 धातू आहेत. या 7 धातूमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. म्हणून रक्तामध्ये त्याच अन्नाचं रूपांतर झालं, ते रक्त माझ्या अंगामध्ये होतं. आणि म्हणून जरी एवढं सगळं मला ज्ञान असलं तरी मी बोलू शकलो नाही. आज हे सांगण्याचा मला अधिकार याच्यासाठी आहे की सगळं रक्त निघून गेलेलं आहे. हे दुर्योधनाच्या अन्नावर पोचलेलं शरीर आणि त्या शरीरातलं सगळं रक्त निघून गेलं. आता मी त्या रक्ताचा, त्या अन्नाचा बांधील नाही. त्या अन्नापासून आणि त्या रक्तापासून आज मी मुक्त आहे. आणि म्हणून मी हे सगळं सांगू शकतो. असं ऐकल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. वारे वा, खरोखर भीष्माचार्यासारखे अलौकिक पुरुष हे अनेक युगायुगातून एकदाच होतात. आणि मग भीष्माचार्यांनी हात जोडले. कृष्णे लसत पीठ तटे चतुर्भुजे, हात जोडले. देवा, कृष्णाने यावेळेला चतुर्भुज रूप धारण केलेलं होतं. लसत पीठ, पिवळा पितांबर धारण केलेला होता. अत्यंत विजेप्रमाणे तेजस्वी असलेला पितांबर. भगवंतांनी माला धारण केलेली होती गळ्यामध्ये. आणि भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिलं. त्यांची एवढीच इच्छा होती की शेवटी कृष्णाचं दर्शन व्हावं. ध्यान केलं, आधी धारणा केली. योगामध्ये पटाईत होते. हे सगळ्या प्रकारचे योग हे परिप्लुप्त झालेले, श्रेष्ठ योगामध्ये अधिष्ठित असलेले कृष्णे लसत पीठ तटे चतुर्भुजे. भगवंतांनी 4 हात धारण केलेले, पिवळा पितांबर, वनमाला, आणि असं भगवंताचं मोठं स्वहास्यवदनाचं रूप भीष्माचार्य पाहतायत. त्याला ध्यान लावलंय त्यांनी. ध्यान लावता लावता धारणाही केली आहे. आणि
मील तदृग्व्यधारयत, अधोन्मिलित डोळे केले, डोळे झाकायला सुरुवात केली. विशुद्धया धारणा, शुद्ध मनाने शुद्ध अंतःकरणाने धारणा सुरू केली, शांत ध्यान सुरू केलं आणि सगळ्या प्रकारच्या व्यथा संपल्या. गतव्यथा, सगळ्या व्यथा संपल्या. कोणत्या व्यथा? अहो बाण टोचत असताना सुद्धा व्यथा होतच होत्या ना. एवढे बाण शरीरात घुसले होते, त्याच्याही व्यथा होत्या. आणि ह्या सगळ्या व्यथा आज कृष्णाकडे पाहिलं की सगळ्या संपल्या. आणि विसर्जत जनार्दनम, सगळ्या प्रकारच्या व्यथा व्याधी आधी मन शांत झालं आणि भगवंताकडे बघून भीष्माचार्य बोलू लागले. भीष्माचार्य काय म्हणतात या ठिकाणी? भागवतकारांनी सर्वांसाठी श्री शब्द वापरलेला नाही, श्री हे विशेषण वापरलं नाही. आपण श्री हे सर्वांनाच लावतो, पण भागवतकार नाही तसं करत. जिथे काही वेगळेपणा आहे, वैशिष्ट्य आहे, दिव्यत्व आहे, तिथे श्री लावलंय. इथे श्री भीष्मोवाच असं म्हटलं. श्री का? श्रीत्व हे त्याचं दिव्यत्व स्पष्ट करणार आहे, म्हणून श्री भीष्मोवाच. आता या ठिकाणी भीष्माचार्य हे भगवंताची स्तुती करू लागले, भगवंताबद्दल बोलू लागले आणि त्यांच्या समोर सगळा भारतीय या युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. इति मती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखम उपगते क्वचित विहर्तुम प्रकृतिमुपयुषी यद्भव प्रवाह. भगवंत त्यांनी नमस्कार केला आणि हे देवा, इतिमती रूप कल्पिता वितृष्णा, सगळ्या माझ्या तृष्णा संपल्या, सगळ्या अपेक्षा संपल्या, सगळ्या इच्छा संपल्या. आता मी मुक्त झालो सगळ्या तृष्णेपासून, सगळ्या व्यथेपासून, सगळ्या लोभापासून आता मी मुक्त झालो. लोभ लाभ काही राहिलं नाही. नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी. पुण्याची मोजणी नाही, पापाची टोचणी नाही. जीवन गंगे ऐसे पाणी. अहो गंगेचेच पुत्र होते, मग गंगे ऐसे पाणी नसायला काय झालं? गंगे ऐसे पाणी. या ठिकाणी गंगा पुत्र असणारे भीष्म, आपण म्हणतो ना की गंगापुत्र भीष्म हे गंगेसारखेच पवित्र होते, गंगेसारखे शुद्ध होते. आणि गंगा ही त्यांची आई असल्यामुळं पवित्र असलेली गंगा, तिचं पावित्र्य भीष्मामध्ये प्राप्त झालेलं होतं. विशुद्ध चरित्राचे भीष्म, थोडाही डाग स्वतःच्या चरित्रावर त्यांनी पडू दिला नाही. असे आचार्य भीष्म हे सामान्य नव्हे. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत असं म्हटलंय. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. गांगेय म्हणजे गंगेचे पुत्र असो. याप्रमाणे स्वसुखम उपगते क्वचित विहर्तुम. हे देवा, आता सगळे माझे इच्छा अपेक्षा सगळ्या संपल्या. आता अशा वेळेला तुम्ही माझ्यासमोर उपस्थित राहिलात, मला आनंद वाटतो. या प्रकृतीच्या प्रवाहाचा धो 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 प्रवाह चाललेला आहे. या प्रकृतीचा मायेचा प्रवाह माझ्या समोर आहे. परंतु देवा, मी या प्रवाहाच्या पलीकडे आता तुमच्या दर्शनाने गेलो. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवांबरांब दधाने. हे देवा, आपण कसे तर तमाल वर्णम, तमाल अर्थ तमाल वर्ण म्हणजे निळ्या रंगाचं. आता तमाल म्हणजे काय तर तमाल हा एक वृक्षही आहे आणि तमालचा अर्थ जवसाचं फूल असंही सांगितलं. जवसाचं फूल निळं असतं, त्याप्रमाणे भगवंताच्या शरीराचा रंग निळा होता, तमाल वर्णम. आणि भगवान कसे दिसत होते? त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवांबराम दधाने. भगवंतानी रविकर म्हणजे सूर्याचं किरण जसं पिवळं धमक असतं, सकाळच्या वेळेला उगवलेल्या सूर्याचं किरण जसं दिसावं तसं भगवंताचं पितांबर दिसत होता. आणि असे भगवान समोर उभे राहिल्याबरोबर मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि मला तो प्रसंग आठवतो देवा. कोणता? युधी तुरग रजो विधूम्र विश्वक. देवा, मला तो प्रसंग आठवतोय ज्या वेळेला महाभारती युद्ध सुरू होतं आणि महाभारती युद्धाचे 9 दिवस पूर्ण झाले आणि 10व्या दिवशी मी सर्व प्रकारच्या शक्तीने आता पांडवांना नष्ट करील म्हणून, निदान अर्जुनाचा तरी वध करील म्हणून कौरवाच्या म्हणण्यामुळं मी मोठ्या त्वेषाने युद्ध करत होतो. कारण दुर्योधनाने मला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या बाजूने असून युद्ध आमच्या बाजूने करत नाही. मनाने तुम्ही पांडवाकडे आहात आणि शरीराने फक्त आमच्याकडे आहात. हे ऐकल्यानंतर त्यांना वाईट वाटलं. अरे, माझ्यावरती शंका घेतो,
माझ्या निष्ठेवर शंका घेतो. माझ्या निष्ठेवर शंका घेणारा दुर्योधन हा त्यांच्या मनामध्ये त्यामुळं राग निर्माण झाला. आणि या त्वेषाने आज काही झालं तरी मी अर्जुनाचा पराजय करणार या उद्देशाने मी लढू लागलो. आणि या वेळेला अर्जुनाचा रथ माझ्या समोर आहे. मी तिथे मोठ्या त्वेषाने युद्ध चाललेलं आहे. आणि अशा वेळेला युधी तुरग रजो विधूम्र विश्वक रथांच्या दोन्ही रथांच्या आणि सगळ्या युद्धामध्ये घोड्यांच्या खुरांनी त्या ठिकाणची सगळी माती आकाशात उडाली आणि त्या मातीनं सगळीकडे धूळच धूळ झाली. आणि ती माझ्या घोड्याच्या टापाखालची माती देवा तुमच्या अंगावर गेली, ती तुमच्या केशकलापावर गेली, तुमच्या डोक्यावर गेली. आणि कच लुलित श्रमवार्य अलंकृतास्य तुमच्या डोक्यावर अर्थात तुमच्या अंगावर माझ्या रथाला लावलेल्या घोड्याच्या पायाखालची माती तुमच्या केसांवर गेली. देवा किती पाप झाला असेल मला. तेव्हा देवा ही माझ्या रथाची माती, माझ्या घोड्याच्या टापाखालची माती तुमच्या अंगावरती गेली. कच लुलित श्रमार्य अलंकृतास्ते तुमचे केस त्यामुळे धुळीने माखले गेले. आणि तुम्ही तुमचे भगवंताचे केस हे कसे होते तर कुरळे केस होते. हे कुरळे केस तुम्ही असे मागं सारत होता. कारण माझं युद्ध इतकं भयानक होतं, माझे बाण इतके भयानक होते की अर्जुन ते सहन करू शकत नव्हता. अशा वेळेला तुम्ही रथ चालवता चालवता तुम्ही थकून गेलात. या घोड्याचा खरारा करता करता आणि घोड्याला योग्य पद्धतीने संचालित करता करता तुम्ही थकून गेलात. तुम्हाला घाम आला, तुमच्या चेहऱ्यावर ते घामाचे टिप दिसू लागले. आणि डोक्यावर असलेल्या केसांचे बटा हे नेहमी तुमच्या समोर येत होत्या, त्या तुम्ही मागं सारत होता. एका हाताने घोड्यांच्या या सारथ्य करत होता रथाचं आणि दुसऱ्या हाताने तुमच्या केसांना तुम्ही सारत होता. यावेळेला तुम्ही पाहिलं, अरे अर्जुन काय करतोय. एक वेळ अशी आली काय की ज्या वेळेला नधरी शस्त्र करी मी म्हणून तुम्ही हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही अशी प्रतिज्ञा केली खरी, पण प्रत्यक्षात वेळ अशी आली की माझ्या बाणांचा एवढा प्रहार अर्जुनावर होत होता की क्षणभर अर्जुनाला बाण मारणं सुधारलं नाही. पुष्पवर्ण नटला पळसाचा पार्थसा वदनसे पळसाचा पाहिले जव निदान तयाचे तव दिसे वदनान तयाचे. समोरून भीष्माचार्याचे बाणामागे बाण सुरू झाले आणि अर्जुनाचा बाण का सुटत नाही म्हणून तुम्ही असं मागं वळून पाहिलं तर अर्जुन त्याच्या अंगावर बाणांनी सगळ्या एवढी प्रचंड व्रण केले होते की सगळं रक्त बाणाच्या ज्या जखमांनी सगळं शरीर भरून गेलं. बाणांमुळं सगळं विदीर्ण झालं. अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. पुष्पवर्ण नटला पळसाचा जणू काही पळस आहे. पळसाचा वृक्ष जसा उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो मार्च एप्रिलमध्ये त्यावेळेला लाल फुलं आलेला असतो, तिथं जसा फक्त लाल फुलाशिवाय दुसरं काही दिसत नाही तसा अर्जुनाचा हा देह तुम्ही पाहिला. लाल रंगाचा देह, सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागलेल्या आहेत. आणि अर्जुनाला क्षणभर चक्कर येऊ लागली, काही कळेना. अंगातून रक्त गेल्यावर काय होईल, चक्कर येऊ लागली. पाहिले जव निदान तयाचे तव दिसे वदनान तयाचे. अर्जुन खाली पाहत होता, आनत वदन पाहिलं. हे पाहिल्याबरोबर तुम्ही काही विचार केला नाही. नधरी शस्त्र करी मी अशी प्रतिज्ञा तुमची होती देवा, पण केवळ आपल्या अर्जुनाचं आपल्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही ताबडतोब रथ सोडला, रथातून खाली उडी मारली आणि रथ पुढे आणला. रथातून खाली उडी मारली आणि धावत 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 तिथं पडलेलं एक चाक हातात घेतलं. मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा ते माते मग कोण रक्षिला हा विश्वेशना केशवा. हातामध्ये चाक घेतलं आणि तुम्ही गरगर 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 चाक फिरून माझ्या अंगावर आलात धावत. कसा आलात तर ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीच्या अंगावर सिंह धावत यावा त्याप्रमाणे तुम्ही माझ्या अंगावर धावत आला. वास्तविक तुम्ही हातात शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती खरी, पण आज मात्र तुम्ही माझ्यासाठी ती प्रतिज्ञा मोडली. कारण भक्तासाठी प्रतिज्ञा मोडली, भक्ताचं रक्षण करण्यासाठी तुम्ही प्रतिज्ञा मोडली. तुमचा हा रथ पाहिल्याबरोबर
तुम्ही तुमचा रथ जवळ आलेला, तुम्ही खाली उतरलेला आणि हातात चाक घेतलेलं पाहिल्याबरोबर देवा काय सांगू माझी अवस्था काय झाली. असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी, नृपा गांगेयाच्या हृदयी भरल्या प्रेम लहरी. अहो प्रत्यक्षात कृष्णच जर समोर आला, देवच समोर आला, काळच समोर आला, तर काळापुढे कोणाचं काही चालावं. तुझ्याच मनात जर मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा, तुझ्याच मनात जर मला मारायचं असेल तर मला जगातली कोणती शक्ती माझं रक्षण करू शकते. म्हणून नृपा गांगेयाच्या हृदयी भरल्या प्रेम लहरी, शराते चापाते त्यजुनी बदला गद्गद रवे, जगन्नाथे केले मज सकल लोकात बरवे. गोपाल कृष्ण भगवान की जय. या वेळेला तुमच्या समोर हातात शस्त्र काय धरणार मी ताबडतोब शस्त्रास्त्र बाजूला टाकलं, माझं धनुष्य बाजूला टाकलं. अहो तुम्ही प्रत्यक्ष जर माझं वध करायला यायलात यापेक्षा माझं भाग्य दुसरं कोणतं आहे. कृष्णाला माझ्यासाठी हातामध्ये चक्र घ्यावं लागलं, अर्जुनाच्या रक्षणासाठी आपली प्रतिज्ञा मोडावी लागली, यापेक्षा माझं भाग्य कोणतं देवा. मी त्यावेळेला माझा चाप, माझं बाण सगळे बाजूला टाकले. अशा प्रकारे जगन्नाथे केले मज सकल लोक, भगवंतांनी सगळ्या लोकांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये भीष्माचार्यांना खरी मायेची शक्ती दाखवून दिली आणि मायेतून मुक्त केलं. त्याप्रमाणे ते म्हणतात, या वेळेला तुम्ही माझ्यावरती धावून आलात, एखाद्या हत्तीच्या अंगावर जसं सिंह धावून यावा त्याप्रमाणे. आणि तो प्रसंग मला आजही आठवतो. हे देवा, स्व निगम अपहाय मत प्रतिज्ञा, माझी प्रतिज्ञा आज पांडव नष्ट करीन ही प्रतिज्ञा माझी होती. आणि दुसरीकडे तुमची प्रतिज्ञा होती हातात शस्त्र घेणार नाही, परंतु तुम्ही माझी प्रतिज्ञा ही पूर्ण होऊ नये यासाठी तुमची प्रतिज्ञा तुम्ही मोडली. आणि धृतचरण रथोभ्य चलत गु, या ठिकाणी चलत गुहू असा शब्द. तुम्ही जेव्हा धावत आलात त्यावेळेला पृथ्वी सुद्धा थरथर कापली की आता काय प्रलय काल येतो की काय. अहो प्रत्यक्ष देवाने हातात शस्त्र घेतलं म्हणल्यावर काय. म्हणून चलत गुहू हरिरिव हं तुम्ही मग गतोत्तरी या. आणि मला तो प्रसंग आज डोळ्यासमोर दिसतोय. तुम्ही माझ्या अंगावर सिंहाप्रमाणे धावत आलात, हत्तीच्या अंगावर सिंह यावा, त्यावेळेला तुमचं उत्तरीय खाली, उत्तरीय म्हणजे अंगावर घेतलेलं वस्त्र, उपर्ण, खांद्यावर घेतलेलं उपर्ण खाली पडलं, तेही तुम्हाला कळलं नाही का. गतोत्तरी या, त्यावेळेला उपर्ण सुद्धा तुमचं खाली पडलं, उत्तरीय खाली पडलं, पण उत्तरीयाकडं तुमचं लक्ष नव्हतं, तुमचं लक्ष माझ्याकडे होतं आणि तुमच्या भक्ताकडे होतं. याप्रमाणे देवा, अर्जुनाचे हे जे बाण आहे ते शेवटी निष्प्रभ ठरले, परंतु तुम्ही मग मोठ्या युक्तीने या शिखंडीला उभं केलं आणि शिखंडीला उभं करून तुम्ही अर्जुनाला लपवून बाण मारायला सुरुवात केली. कारण आता पर्याय नव्हता दुसरा, शिखंडी समोर होता. आणि यावेळेला शिखंडीच्या समोर, म्हणजे शिखंडीवरती बाण का नाही मारायचे, तर ज्याचं पुरुषत्व संशयित आहे त्याच्यावर बाण मारायचे नाही असा भीष्माचार्याचा नियम होता. स्त्रीवर बाण मारायचा नाही, बालावर बाण मारायचा नाही, पुरुष संशयित असेल तर त्यावर बाण मारायचा नाही. म्हणून अशा केवळ शिखंडीच्या मागे अर्जुनाला लपवलं आणि बाण मारायला सुरुवात केली. तेव्हा यावेळेला अर्जुन बाण मारत होता हे मला कळालं. या ठिकाणी महाभारतामध्ये काही श्लोक असेल की ज्याला कूट श्लोक आपण म्हणतो. जेव्हा महाभारताचं लेखन करायला सुरुवात केली, व्यास म्हणाले मला इतका चपल लेखनिक पाहिजे, गती अत्यंत, ज्याचा आपण टायपिस्ट किंवा स्टेनो जो असतो ना, तो शब्द बोलल्याबरोबर टाईप झाला पाहिजे. ते म्हणे ठीक आहे, बोलल्याबरोबर लिहिला गेला पाहिजे, थांबलं नाही पाहिजे माझ्यासाठी, असा चपल लेखनिक. तर म्हणे गणपती. मग गणपती म्हणले ठीक आहे, पण मी थांबणार नाही म्हणले गणपती. तुम्ही सांगत राहा, मी मध्ये थांबणार नाही. तुम्ही म्हणता आता मला श्लोक आठवू दे, तसा नाही चालणार, मी थांबणार नाही. एकदा सुरुवात केली की सुरूच. ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही थांबू नका. आणि मग व्यासानी काही कूट श्लोक टाकायला सुरुवात केली. अट एक टाकली की गणेशा तुम्ही अर्थपूर्ण लागल्याशिवाय लिहायचं नाही, मात्र अर्थ कळून लिहायचं. बरं म्हणले, मला काय अवघड आहे. आणि मग कूट श्लोक टाकायला सुरुवात केली. काही ठिकाणी कूट श्लोकाची रचना झाली नाही तशी,
असा एक कूट श्लोक या ठिकाणी आहे. अर्जुनस्य इमे बाणाः नमे बाणा शिखंडिना. जेव्हा ज्या वेळेला शिखंडी बाण मारतोय असं लोकांना दिसत होतं, पण प्रत्यक्ष अर्जुन मारत होता. या वेळेला ते बाणाचा जो वेग आहे, बाणाचा वेग, अर्जुनाचा बाण हा फार जोरात लागत, वेगात दूर जात असे, आणि कर्णाचा बाण मात्र जोरात लागत होता. कर्णाच्या बाणाचा आघात जोरात होता आणि अर्जुनाचा बाणाचा वेग जास्त होता. ज्याप्रमाणे अर्जुनाचे बाण हे तीक्ष्ण बाण जेव्हा शरीरामध्ये घुसत होते, त्यावेळेला असं वाटत होतं की अरे, हे शिखंडी हे बाण नाही मारू शकणार. हे बाण शिखंडीच्या हातात नुसतं धनुष्य दिसतंय, पण बाण शिखंडीचे नाहीत, बाण अर्जुनाचे. या ठिकाणी अर्जुनस्य इमे बाणा नमे बाणा शिखंडिना. हे बाण शिखंडीचे नाहीत. का? छिंदंती मम गात्राणी माघमासे गवायुव. ते माझ्या शरीराला असे काही भेदतात, असे काही छेदतात. इतकं कळलं. छिंदंती मम गात्राणी एवढं कळलं, पण माघमासे गवायुव काय? माघ मासे, माघ मासाचा काय संबंध आहे? माघ मास आपलं मराठी महिने आहेत ना, त्यावेळी माघ महिना आहे. माघ मासे गवायुव, काही अर्थ कळत नाही. याला म्हणतात कूट श्लोक. इथे माघ मासाचा काही संबंध नाहीये. माघ मा से गवायुव असं आहे. आणि माघमा म्हणजे बिंचाची जी स्त्री, ज्याला आपण स्त्रीलिंगी विंचू असं म्हणतो, किंवा जी मादी असते विंचाची, ती मादी जेव्हा ती प्रसव पावते, म्हणजे ती जेव्हा प्रसव पावते त्यावेळेला तिच्या पोटातून अनेक पिल्ले बाहेर पडतात, एक नाही अनेक. आणि हे पिल्ले तिचं पोट फाडून बाहेर पडतात. त्या विंचणीचं पोट फाडून ते बाहेर पडतात, तिला म्हणतात माघमा. तर हे बाण असे लागत होते की माझं पोट फाडू लागले असं त्यांना सांगायचे. म्हणून माघमा से गवायुव, याप्रमाणे असे कूट श्लोक या महाभारतात अनेक आहेत. असो, याप्रमाणे देवा तुम्ही हे कौशल्य वापरलं, युक्ती वापरली, आणि शेवटी मला धनुष्यबाण खाली ठेवायला लावलं. विजयरथ कुटुंब आत्मतोत्रे धृत हय रश्मी तच्छ्रिये क्षणी भगवती रथरुस्तमेन मोक्ष. देवा तुम्ही त्या अर्जुनाचं सारथ्य करत होता, आणि तुमच्या या सारथ्याकडे बघून लोकांनाही आश्चर्य वाटलं, मलाही आश्चर्य वाटलं. देवा त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं तुमचं दर्शन झालं, तिथंच मुक्ती मला प्राप्त झाली. मरणासन्न अवस्थेमध्ये आज तुम्ही माझ्या समोर आहात, माझं तुमचं दर्शन झालं, ही खरोखर माझ्यासाठी सद्भाग्याची गोष्ट आहे. म्हणून भगवती रतिरस्तु मे मुमूर्षो रतिरस्तु. देवा तुमच्या ठाई माझं प्रेम कायम असंच असू द्या. मुमूर्षो, आज मी मुमूर्ष आहे, मरणोन्मुख आहे. आता मृत्यू मला जवळपास जवळ आलाच आहे. खरं म्हणजे इच्छामरणी होते ते. इच्छामरणी म्हणजे मनात इच्छा येईल तेव्हा, पण त्यांनी ठरवलं होतं की उत्तरायण आल्याशिवाय, आणि जोपर्यंत हा कुरुवंश म्हणजे जोपर्यंत हे राज्य हे सुरक्षित आहे असं वाटल्याशिवाय मी मृत्यूला स्वीकारणार नाही असं ठरवलंच आहे. अशी त्या ठिकाणी वडिलांना केलेली प्रतिज्ञा आहे. त्यामुळं आज ही पूर्ण झाली. आज आता मृत्यूला सामोरं जायला काही हरकत नाही. म्हणून या मृत्यूला सामोरं जाताना देवा आपण आहात खरोखर गता स्वरूपम. तुमचे हे रूप आता माझ्या डोळ्यामध्ये मी साठवून घेतो. ललित गती विलास बलगू हास. तुमचे हे मोठं सुंदर रूप, ललित लालित्यपूर्ण तुमचं हास्य आनंद देणार आहे, लोकांना भुलवणार आहे. ललित गती विलास बलगू हास प्रणय निरीक्षण कल्पितो रुमाना. तुमचं हास्य, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं पाहणं हे सगळं सर्वांना आनंद देणार आहे. देवा मी कृतकृत्य झालो आज. मुनिगण नृपवर्य संकुलेंत. कोणाला एवढं सद्भाग्य असेल? अहो आपण म्हणतो मृत्यूच्या समयी निदान देवाचं नाव घ्यावं. इथं तर प्रत्यक्ष तुम्ही माझ्यासमोर उभे आहेत. आता मला या ठिकाणी नक्कीच यात वादच नाही. हृदि धिष्ठितात्मका कल्पितानाम प्रतिदृश्यमेव नैकधार्कमेकम. हे आपण अलौकिक आहात. आपण अनेक शरीर धारण करणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा वास करता, आत्मारूपाने वास करता. हे देवा मी
आपल्याला नमस्कार करतो. माझे सगळे भेद, सगळे भ्रम, सगळं अमंगल माझं नष्ट झालं. विधूत भेद मोहा, सगळं मोह नष्ट झाले, मोहपाश नष्ट झाले. त्याचप्रमाणे समधिगतोस्मी, आता जवळपास समधिगत अशी अवस्था माझी, समाधीमध्ये जी अवस्था व्हावी ती अवस्था प्राप्त झाली. सम अवस्था, समदर्शित्व. आता कशाबद्दल प्रेम नाही, कशाबद्दल राग नाही, कोणाबद्दलही द्वेष नाही, मत्सर नाही, त्याचप्रमाणे आतताईपणा नाही, विद्वेष नाही, आणि मन निवांत आहे, शांत आहे. ज्याप्रमाणे एखादा दिवा हा वाऱ्याशिवाय असावा, वारा नसताना निर्वात जसा दीप असावा, त्याप्रमाणे आता मनाची स्थिती शांत झालेली आहे. त्याप्रमाणे सूत म्हणतात, शौनकादिकाहो, या ठिकाणी भीष्माचार्यांनी स्तुती केली. सर्व लोक पाहत होते, सर्व लोक या ठिकाणी ऋषी होते, राजर्षी, देवर्षी, महर्षी, तपस्वी, मुनी, सगळ्या प्रकारचे लोक होते. तसेच पांडव होते, द्रौपदी होती, आणि आकाशामधून सगळे देव जमा झालेले होते. त्यांनी सुद्धा या भीष्माचार्याचं निर्याण पाहण्यासाठी सगळ्या देवांनी आकाशात गर्दी केलेली होती. एवं भगवती, आणि मग भीष्माचार्यांनी एकदम भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताचे ध्यान करता करता, धारणा करता करता शांत चित्त होऊन आपले डोळे मिटले. मनोवाग दृष्टिवृत्ती भीही, मनो, वाग आणि दृष्टी हे सगळं एक केलं. मन, वाणी आणि दृष्टी यांचं एकात्मीकरण केलं. आपलं मन दुसरीकडे जात असतं, वाणी दुसरीकडेच असते, आणि डोळे तिसरीकडेच असतात. या ठिकाणी डोळे अर्थात दृष्टी, मन आणि वाणी ह्या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी आणल्या. ह्या तिन्हीचा प्रवाह एका ठिकाणी निश्चित केला, आणि मनोवाग दृष्टिवृत्ती आपला हा आत्मा परमात्म्यामध्ये, म्हणजे घटाकाश हे मठाकाशामध्ये विलीन केलं. आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन केला. आत्मन्यात्मानमावेश, या ठिकाणी जाणीवपूर्वक, कारण उत्तरायण नुकतंच लागलंय हे पाहिल्याबरोबर, हे लक्षात आल्याबरोबर आत्मन्यात्मानमावेश, आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन केला, आणि सोंत श्वास उपारमत, श्वास शांतपणे एकदा आतमध्ये घेतला आणि सोडला. बस, किती शांततेने हा मृत्यू झाला. श्वास सोडला, उपारमत, आणि शांत झाले, स्थिर झाले, श्वासोश्वास थांबला. बस, बाकी काही नाही. या ठिकाणी किती शांततेने मृत्यू असावा. मृत्यूमध्ये किती शांतता आहे, कुठेही त्रास नाही, कुठेही विकल्प नाही, कुठेही रडणं पडणं नाही, फक्त सोंत श्वास उपारमत. एकदा श्वास घेतला आणि सोडला, बस, दुसरं काही नाही. विलीन केले पंचप्राण, या ठिकाणी आत्मा परमात्म्यामध्ये विलीन केला, आणि एकदम आकाशामधून पुष्पवर्षाव झाला. देवानी दुंदुभी वाजवल्या, भेरी वाजवल्या, सर्वांनी पुष्पवर्षाव केला, आणि भीष्माचार्यांचा जय जयकार केला. या ठिकाणी भीष्माचार्य पितामह महाराज की जय म्हणून जय जयकार केला. पितामह सर्वांमधले कुलश्रेष्ठ, कुलवृद्ध, आज संपद्यमान महात्मा हे भीष्म ब्रह्मणी निष्कले, ब्रह्मामध्ये एकरूप झाले, ब्रह्मरूप झाले, आणि त्यावेळेला नुकतंच संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. सूर्याला कदाचित त्यांचं हे निर्वाण बघवलं नसेल, निर्याण पाहवलं नसेल, म्हणून वयांशिव दिनात ते संध्याकाळ झाली. तर दुंदुभी येऊन येतो. आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या, पुष्पवर्षाव झाला. देव, पितृ, गंधर्व, त्याचप्रमाणे विद्याधर, चारण, ऋषी, मुनी यांनी या भीष्माचार्याचा जय जयकार केला, पुष्पवृष्टी केली. युधिष्ठिर हे समोर आले. क्षणभर त्यांनाही दुःख वाटलं, पण शेवटी हे उत्तरायण लागल्यानंतर यांचा मृत्यू अटळ होता. त्यांची इच्छामरणी जरी असले तरी त्यांच्या इच्छेनेच आज त्यांनी मृत्यूला स्वीकारलं, आणि म्हणून अमर झाले, मृत्यूवर विजय मिळवला. आणि मग युधिष्ठिराने त्यांचं और्ध्व देही कृत्य केलं, आणि मुहूर्तन दुःखितो भवे. एक क्षणभर दुःख वाटलं, वाईट वाटलं. अरे, एवढा मोठा आज जसा एखादा महावृक्ष कोसळावा, एखादा महावृक्ष हजारो वर्षाचा जुना असलेला वृक्ष जर कोसळला, तर ज्याप्रमाणे आकाश आपल्याला बुच्च वाटतं, त्या ठिकाणी आकाशामध्ये त्याची छाया सगळीकडे असते, त्याचे पानं सगळीकडे असतात. आणि आज तो वृक्ष कोसळल्यानंतर जसं आपण या आकाशाकडे बघून
बुच्च वाटतं. त्याप्रमाणे आज भीष्माचार्याच्या निर्याणामुळं सर्वांनाच वाईट वाटू लागलं. काहीतरी आपलं जीवनातलं नष्ट झालं असं वाटू लागलं. आणि ततच ते कृष्णहृदया श्वासमानप्रयोग पुन्हा. आणि मग कृष्णाने सांगितलं बस चला और्ध्वदे हे कृत्य केलं, सगळं त्या ठिकाणी तर्पण वगैरे केलं आणि तिथून निघाले. कृष्णासह सगळे पांडव. कृष्णाने सर्वांचं सांत्वन केलं. पितरम सांत्वयामास गांधारींच तपस्विनी. गांधारीला कळालं, धृतराष्ट्राला कळालं, त्यांनाही वाईट वाटलं. त्यांचं सांत्वन कृष्णाने केलं. त्याप्रमाणे शौनकाने प्रश्न उपस्थित केला. हत्वा स्वरिक्तधाततायुधिष्ठिरो धर्मप्रधान वरिष्ठा. आता पुढे काय घटना घडली ती आम्हाला सांगा. आणि सहानुजे प्रत्यवरुद्ध भोजन कथम प्रवृत्त किमकावर उष्णोक्तता. यानंतर पुढे हे पांडव आपल्या राजधानीमध्ये परत आल्यानंतर काय घडलं ते आम्हाला सांगा. हे ऐकल्यानंतर शौनकाने प्रश्न विचारला. सूत त्यांना उत्तर देतात. सूत म्हणतात यानंतर धर्मराजाचा तर राज्याभिषेक झालेलाच होता. आता धर्मराज मोठ्या चांगल्या पद्धतीने राज्य करू लागला. धर्मराजाचं राज्य सुरू झालं. धर्मराजाचं राज्य काय होतं, कसं होतं, रामराज्य कसं होतं, या रामराज्याचं किंवा धर्मराजाच्या राज्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कामम वर्षभर पर्जन्य. हा पाऊस वेळेवर पडत होता. राज्य चांगलं असण्याचे लक्षण आहे. पाऊस वेळेवर पडत होता. वेळेवर लोकांना उपयुक्त होईल, लोकांना पाहिजे त्यावेळेला. कामम म्हणजे इच्छा. लोकांच्या इच्छेप्रमाणे वेळेवर पाऊस पडत होता. सर्व काम दुघामही. आणि पृथ्वी सर्व काम दुघा होती. कामदुघा म्हणजे काम ज्याला आपण म्हणतो ना, ही कामधेनू आहे. पृथ्वी ही कामधेनू आहे. तिच्याजवळ काय एक नाही हो. तुम्ही मागा, पृथ्वी तुम्हाला देईल. पण त्यासाठी धर्माने वागावं लागतं. तर कामदुघामही. मही ही कामदुघा होते. ही काम म्हणजे इच्छा. तुमच्या इच्छा परिपूर्ण करणारी जशी एखादी गाय, त्याप्रमाणे ही इच्छा परिपूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनू आहे. ही जमीन ती सगळं काही तुम्हाला देत होती. सगळं धन धान्य यांनी समृद्धता होती. धन धान्य समृद्धता, सगळ्या प्रकारचे पिकं वेळेवर येत होते. नुकसानी होत नव्हत्या. लोक आनंदी होते. आणि शिशिटुस्म ब्रजान गावा. सगळे खेडे पाडे ग्राम शहर हे आनंदित होते. त्याचप्रमाणे गाई गुरं यांची समृद्धी होती. बैल बारदाना यांची समृद्धी होती. आणि गायींच्या कासा ह्या घागरी एवढाल्या होत्या. किती दूध देत होत्या हो, काय सांगायचं त्याचं वर्णन. मोठाल्या घागरी, जुन्या काळातल्या ग्रामीण भागातल्या जेवढ्या घागरी. आता लिटरचा विचार केला तर किती लिटर दूध बसेल त्याच्यात. 50 लिटर दूध एवढ्या घागरी. त्यांनी वर्णन केलंय. पयसोध स्वतीर मुदा. ह्या सगळ्या गायी एवढं दूध देत होत्या की गोठ्यामध्ये दुधाचा सडाच पडत होता. घागरी देखील पुरत नव्हत्या. इतकं दूध जेवढं काढा तेवढं काढा, या ठिकाणी कमी पडणार नाही. सगळ्या गोठ्यामध्ये दुधाचा सडा पडायचा. दुधाची शिंपडणी व्हायची. नद्या समुद्र गिरया हा समर्पती विरुद्ध. हा नद्या धोधो धोधो धो वाहत होत्या. आजकाल आपण नदी म्हणतो. कुठे हो नदी? ही काय? अहो हे तर कोरड आहे. अहो मग ती पूर्वी नदी होती, वाहत होती. सगळा भूतकाळ झाला. पण त्या काळात नद्या धोधो 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 वाहत होत्या. त्याचप्रमाणे समुद्र हे प्रशांत होते. गिरी हे सगळ्या डोंगरांमध्ये सगळीकडे वनस्पती उगवलेल्या. आजकालचे डोंगर जर पाहिले तर सगळे भुंडे दिसतात. डोंगरावर काहीच नाही हो. काय असेल? पाऊस नाही पडला तर डोंगरावर काय येणार आहे? तृण विरुद्ध म्हणजे आता तृण वेगळे विरुद्ध वेगळे. या ठिकाणी या संस्कृतमध्ये खूप शब्द आहेत. औषधी वनस्पती. विरुद्ध म्हणजे ज्याला आपण जे बारीक बारीक अशा वनस्पती असतात, झुडपं म्हणतो, त्याला विरुद्ध म्हणतात. हे झुडपं, झाडं आहेत, झुडपं आहेत, तृण आहेत, त्याचप्रमाणे गवत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उपयुक्त असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि फलत्यौषध हे सर्व. सगळीकडे फलांनी बहरलेले झाड आहेत, फळा फुलांनी डवरलेले झाड आहेत आणि औषधी वनस्पतींनी युक्त असलेले झाड आहेत. कुठेही पहा औषधी वनस्पती यांनी युक्त असलेली. सगळ्या लोकांमध्ये कुठेही व्याधी नव्हती, कुठेही रोग नव्हता, कुठेही राई नव्हती, कुठेही व्याधी नाहीत, आधी नाहीत.
रोगांचा प्रादुर्भाव कुठेच नव्हता, सगळे मोठे आनंदी होते. आणि अशा वेळेला क्लेश नव्हते. आणि अजातशत्रा भवन, एकही शत्रू पांडवाला शिल्लक नव्हता. अहो कसा शत्रू असेल? हे पांडव हे सर्व सम्राट होते, सगळ्या पृथ्वीचे मालक, या ठिकाणी सर्व भारतवर्षावर एकमेव राज्य करणारे, एक छत्री अंमल असलेले आणि अजातशत्रा भवन जंतुराम राज्ञीकर हे मोठ्या आनंदामध्ये राज्य चाललेलं आहे. हस्तिनापुरामध्ये श्रीकृष्ण काही दिवस थांबले. द्रौपदीने विनंती केली, विशेषतः सुभद्रेने विनंती केली. सुभद्रा, कारण अहो हिचा पती वारला, अभिमन्यू वारला, आपला भाचा गेला, याचं वाईट वाटलं श्रीकृष्णाला. पण आता आपल्या बहिणीच्या साठी का होईना आपण थांबावं, म्हणून श्रीकृष्ण थांबले. आणि बहिणीच्या साठी, बहिणीचा पुत्र म्हणजे आपला भाचा अभिमन्यू हा ठार झाल्यामुळं वाईटही वाटलं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचं समाधान करत करत, कोणाचा पुत्र गेला, कोणाचे पती गेले, कोणाचे पुतणे गेले, आणि त्यामुळं दुःख सगळीकडे होतंच. अशा दुःखामध्ये आधी कुणीतरी मोठा माणूस पाहिजे, ज्यांनी सांत्वन करावं. म्हणून श्रीकृष्णाने या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी द्रौपदीसाठी थांबले, त्याचप्रमाणे सुभद्रेसाठी थांबले. आणि सुरतांचे विशोकाय स्वश्रुष्ट प्रियकाम्यया, सगळ्यांना आनंद वाटावा म्हणून थांबले. प्रियकाम्यया, थोडं समाधान वाटलं, आले गेले हे बरं नाही वाटत, म्हणून श्रीकृष्ण थांबले. आणि मग कतिपयान मासान, काही महिने थांबले. आणि मग मात्र श्रीकृष्णाने विचार केला, म्हणजे आता बरेच दिवस झाले, युद्धही समाप्त झालं, सगळे सुखी आहेत, समाधानी आहेत, सगळ्यांचं दुःखही कमी झालेलं आहे. आता मी माझ्या द्वारकेला जातो. द्वारकेमध्ये सुद्धा लोक वाट पाहत असतील, म्हणून त्याने आपल्या दारुकाला बोलावलं. आमंत्रिताभ्यनुज्ञातः, आमंत्र्य बोलावलं, आपल्या दारुकाला, सारथ्याला बोलावलं. सारथी रथ सिद्ध जायला हरकत नाही. आरुरोह कथम कश्चित, आणि रथावर आरूढ झाले. सर्व लोकांना कळालं की कृष्ण जायला निघालेत. सुभद्रा आली, द्रौपदी आली, कुंती आली, त्याचप्रमाणे गांधारी, धृतराष्ट्र यांना देखील कळालं श्रीकृष्ण जायला निघालेत. म्हटल्यावर त्यांनाही थोडंसं वाईट वाटलं. अहो कृष्ण, इतके दिवस तुम्ही थांबला, तुम्ही होता ते बरं होतं. वृकोदर भीम आला, धौम्य आले, त्यानंतर तुम्ही आता चाललात. तुमचा विरह आम्ही कसा सहन करावा? अहो तुमच्या विरहामध्ये आम्हाला एक एक दिवस कसा आम्ही कंठावा. न सिहिरे विमुह्यंतो विरहम छार्ण धन्वना. इतके दिवस तुम्ही होता म्हणून आम्हाला आधार होता, पण आता तुम्ही जायला निघालात, आता तुमचे जाणं कर्तव्यच आहे. किती दिवस तुम्ही तरी थांबणार? तुमचे आई वडील श्रीकृष्णाची वाट पाहत होते, त्याचप्रमाणे तिथल्या द्वारकेतले अनेक लोक वाट पाहत होते, त्याचप्रमाणे कृष्णाचे पुत्र, कृष्णाच्या पत्नी ह्या देखील वाट पाहत होत्या. नसे हिरे, बाकीचे लोक म्हणू लागले, आम्हाला तुमचा विरह कसा सहन व्हावा देवा. कीर्त्यमानम यशो यस्य सकृदा करणे रोचनम. अहो धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे समोर आले आणि भगवंताला म्हणू लागले. द्रौपदी म्हणू लागली, सुभद्रा म्हणू लागली, दर्शन स्पर्शन संलाप शयनासन भोजनही. अहो देवा, इतके दिवस तुमच्या सोबत आम्ही होतो, दर्शन तुमचं रोज घडत होतं, रोज तुमचा सहवास घडत होता. अहो जेवायला बरोबर, खायला बरोबर, राहायला बरोबर, फिरायला बरोबर, यायला बरोबर, चर्चेला बरोबर, सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बरोबर होता. दर्शन स्पर्श संलाप शयनासन भोजनही ते सर्वे निमिष रक्षयित. हे सगळं एका क्षणामध्ये इतके दिवस तुम्ही होता, पण इतके दिवस कसे गेले? एका क्षणासारखे गेले. आपण म्हणतो ना, हो सुखाचा काळ फार लवकर जातो, सुखाचा काळ लवकर जातो, दुःखाचा काळ लवकर जात नाही. इतके दिवस तुम्ही सोबत होता, मोठा आनंद वाटला. आणि हे सगळे इतके दिवस, इतके महिने तुम्ही सोबत होता, पण असं वाटलं की क्षणातच संपला काय की. ते सर्वे ते अनिमिषय रक्षय म्हणून आणि आता मन विदीर्ण झालं. तुमच्या विरहाच्या नुसत्या इच्छेने, विरह होणार आहे या अपेक्षेने, विरहाच्या नुसत्या शंकेने माझं मन आमचं विदीर्ण झालं देवा. वीक्षांत स्नेहसंबंधा विचलुस्तत्र तत्रह. आणि श्रीकृष्ण निघालेत हे कळाल्याबरोबर गावातले लोक जमा झाले.
ही गर्दी झाली सगळीकडे. रस्त्यावर दुतर्फा लोक जमा झाले. कुणी हातामध्ये हार आणले, कुणी हातामध्ये फुलं आणले, फुलांचे गुच्छ आणले. त्याचप्रमाणे कुणी वाद्य वाजू लागले, वीणा वाजू लागले, गोमुख वाजू लागले, मृदंग वाजू लागले, पणब वाजू लागले. त्या काळातले वाद्य आहेत. आज फक्त आपल्याला शंख वाद्य तेवढं माहिती आहे आणि वीणा हरकत, पण गोमुख, त्याचप्रमाणे हे पणव, त्याचप्रमाणे भेरी, वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रकारचे असले नगारे भगवान जायलेत या रथावर बसून निघालेत म्हणून त्याचं वाद्य सुरू झालं आणि सगळीकडे वाद्याचा गलका सुरू झाला. आकाशामध्ये या वाद्यांनी नुसती गर्दी केली, वाद्यांच्या ध्वनीने सगळी गर्दी केली. धुंधुर्यान का घंटाया, घंटा वाजवू लागल्या आणि प्रासाद शिखरारूढा हा सगळ्या गावातल्या लोकांना कळल्याबरोबर गावातले लोक कुणी रस्त्यावर आले, कुणी बाहेर थांबले, कुणी घराच्या मध्ये थांबले, कुणी उंबऱ्यात थांबले आणि स्त्रिया ह्या हरम्या उंच उंच असणाऱ्या ज्या इमारतीत माड्या आहेत त्यांच्यावर थांबल्या. प्रासाद शिखरारूढा, कुणी शिखरावर थांबले, प्रासादावर थांबले. जसं आपण पालखी आली म्हणजे कुणी रस्त्यात गर्दी करतं, कुणी दारात थांबतं, कुणी उंच माडीवर थांबतं, कुणी त्याच्यापेक्षा उंच थांबतं. का? लावून कृष्ण राम शेवटपर्यंत दिसावेत म्हणून. प्रासाद शिखरारूढा हा कुरुनार्यो दृक्ष. या कुरुमधल्या नारी, या सर्व स्त्रिया ह्या हरम्यावरती उंच उंच अशा प्रकारच्या माड्या होड्यावरती उभ्या राहिल्या आणि श्रीकृष्ण इथून चालले, आपल्या घरासमोरून चालले म्हणजे त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करावी, पुष्पवर्षाव करावा म्हणून हातामध्ये फुलं घेतले. विवृष कुसुम कृष्णम प्रेम विरीडाक्षिते क्षण, हातामध्ये पुष्पांची माला घेऊन, कोणी पुष्पांची ओंजळ करून, पुष्पमालांची ओंजळ घेऊन उभे राहिले आणि श्रीकृष्ण रथात बसले. श्रीकृष्णा एवढ्या गर्द्यामध्ये सुद्धा श्रीकृष्ण सगळ्यांकडे पाहत होते, सगळ्यांकडे पाहून हसत होते. सगळ्यांकडे पाहून एक स्मित हास्य कृष्णाने केलं. वरती पाहिलं, स्त्रियांच्याकडे पाहिलं, पुरुषांच्याकडे पाहिलं, लोकांच्याकडे पाहिलं, भक्ताकडे पाहिलं आणि प्रेम व्रीडा स्मिते क्षणा, ईक्षण म्हणजे पाहणे, स्मित ईक्षण म्हणजे मोठ्या हास्यपूर्ण नजरेने, हास्यपूर्ण पद्धतीने श्रीकृष्णांनी सगळ्याकडे पाहिलं आणि सर्वांना आनंद वाटला. सीतात पत्रम जग्राह, श्रीकृष्ण बसले रथामध्ये. कुणी काय काय धारण, कृष्णाने जो त्यामध्ये जो ध्वज होता तो त्या कृष्णाच्या रथाला लावलेला होता आणि छत्र जे होतं ते पांढरं शुभ्र छत्र होतं. सीत म्हणजे पांढरं. सीतात पत्रम जग्राह, मुक्तादार आणि छत्र लावलेलं होतं. त्याला मोत्याच्या माळा लावलेल्या होत्या त्या छत्राला आणि रत्नदंडम गुडाकेश प्रिय प्रिय तमस्य च, याप्रमाणे श्रीकृष्णाने ते पांढरं श्वेत छत्र जे होतं त्याला मोत्याच्या झालरी लावलेल्या, मोती लावलेले आणि त्याचा जो दांडा होता त्या छत्राचा तो रत्नाने निर्भर होता, रत्नाने भरलेला होता. तो रत्नाचा दांडा जो रत्नाने निर्भर असलेला, रत्नदंडम गुडाकेश, अर्जुनाने तो धारण केला, अर्जुनाने तो धरला होता. आणि प्रिय गुडाकेश शब्द अर्जुनासाठी यासाठी वापरला, गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे अनेक ठिकाणी. गुडाक म्हणजे निद्रा. अर्जुन यांची निद्रेवर नियंत्रण होतं. म्हणजे असं नाही की झोपलाय तर झोपलाय, घाराडूर झोपलाय, कोण आलं कोण गेलं कधी कळलंच नाही, रात्री चोरी झाली तरी कळलं नाही. नाही, गुडाकेश म्हणजे गुडाक म्हणजे निद्रा आणि ईश म्हणजे ईशन करणारा. ज्याचं निद्रेवर नियंत्रण आहे तो गुडाकेश. या ठिकाणी अर्थात थोडा क्षणभर देखील तो आत्मस्वरूपाला विसरत नव्हता. निद्रेवर नियंत्रण होतं, आपल्या सर्व इंद्रियावर नियंत्रण होतं आणि तो सगळ्यात प्रियतम भगवंताचा शिष्य असल्यामुळं त्यांनी हा दंड धारण केलेला होता. आणि उद्धव सात्विकीश्चैव व्यजने परमाद्भुते, उद्धव आणि सात्यकी हे श्रीकृष्णाचे मित्र. उद्धव तर कृष्णासारखाच पोशाख करायचा, हे कृष्णाचे सहचरी. त्यांनी भगवंताच्या जवळचा व्यजन म्हणजे वारा घालणं, भगवंताला वारा घालण्यासाठी दोन्ही हातात दोन पंखे धारण केलेले होते. यांनी एक पंखा घेतला होता, त्यांनी एक पंखा घेतला होता आणि कृष्ण बसल्यानंतर त्यांना वारा घालण्यासाठी ते बसले होते. याप्रमाणे विकीर्यमान कुसुमैः
सर्वांनी पुष्पवर्षाव केला. श्रीकृष्णाच्या डोक्यावर पुष्पांचा वर्षाव झाला. कृष्णाचे केस विकीर्य बिस्कटले, वारं सुटलेलं होतं, त्याप्रमाणे पुष्पवर्षाव झाला. त्यामुळे आपोआपच केस बिस्कटले आणि श्रीकृष्णाने प्रत्येकाचा सत्कार स्वीकारत आता त्या रस्त्यावरून काही कृष्ण एका मिनिटात थोडेच गेले. प्रत्येक जणांच्या घरासमोर थांबायचे, त्यांनी दर्शन घ्यायचं, त्यांनी कृष्णाची पूजा करायची, त्यांनी कृष्णावरती पुष्प माला अर्पण करायची कृष्णाला, कोणी फुलं अर्पण करायचे आणि तिथून कृष्ण पुढे निघायचे. करत 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 जशी पालखी हळू जाते, गजानन महाराजांची पालखी आली किंवा मुक्ताबाईची आली म्हणजे कशा हळू ठिकठिकाणी थांबत लोक दर्शन घेतात. पटकन निघता येत नाही. विकीर्यमान कुसुमई रेजे मधोपते पथी अश्रूयंत अशेष सत्य सतत तद्विजयरिता. समोर ब्राह्मणाचा वेदघोष चाललेला आहे, ब्रह्मघोष चाललेला आहे, भगवंताच्या नावाचं नामस्मरणाचं घोष चाललेला आहे. नानानुरूपाश्च निर्गुणस्य गुणात्मना. भगवंताच्या नाना रूपाचं वर्णन म्हणजे समोर ज्याला आपण आज सहस्रनाम म्हणतो, विष्णू सहस्रनाम, या विष्णू सहस्रनामाचा घोष, कारण किंवा भगवंताच्या विविध नावाचा घोष, किंवा सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिष्मतो भृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम पुरुष एवेदम सर्वैः अद्भुतैश्च भव्यम उतामृतत्व शेषानोय धन्ये नातिरोहती. भगवंताचं सहस्रशीर हे पुरुष सूक्ताचं वर्णन, कारण वेदघोष म्हणजे पुरुष सूक्त. आणि भगवंत सामगायन भगवंतासमोर चाललेलं आहे. भगवंताला काय आवडतं म्हणे तर सामगायनामध्ये सुद्धा बृहत साम नावाचा एक प्रकार आहे. त्यातला बृहत साम श्रवणोत्सुक भगवान हा बृहत साम ऐकणार आहे. सामगायनामध्ये सुद्धा बृहत साम हे भगवंताला प्रिय आहे. असो, याप्रमाणे नानानुरूपाश्च निर्गुणस्य गुणात्मना. निर्गुण असणाऱ्या भगवंताचं गुणरूपात्मक वर्णन चाललेलं होतं. याप्रमाणे भगवंताचे उत्तम श्लोक चरित याचं वर्णन चाललेलं होतं. असं करत आता भगवान हे कसे इथून जातील आणि त्यांच्या द्वारका या नावाच्या नगरीमध्ये कसे पोहोचतील, मध्ये कोणते ठिकाणं लागतील आणि नगरीत पोहोचल्यानंतर भगवंताचं जंगी स्वागत कसं होईल, भगवंत सुद्धा सर्वांना कशा पद्धतीने नमस्कार करतील, तो सगळा भाग उद्या सांगणार. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.